राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबई आणि आसपासच्या भागातही जोरदार पाऊस सुरू आहे। मात्र कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेले काही दिवस सातत्यानं पावसाचा जोर पाहायला मिळालेला होता। रत्नागिरीला तर पावसाचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे। सिंधुदुर्गाला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। सिंधुदुर्गमधली सध्याची पावसाची काय स्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत। आपले सिंधुदुर्गातले प्रतिनिधी रोहन नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। रोहन, सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि गेले काही दिवस सातत्यानं सिंधुदुर्गात पावसाचा जोर पाहायला मिळालेला होता। आज नेमकी पावसाची काय स्थिती आहे जिल्ह्याभरात? तर नक्कीच सिंधुदुर्गमध्ये काल आणि आजपासून पावसाने विश्रांती घेतलेली। आज दुपारी 2 ते 3:30-4 पर्यंत कडक ऊन सुद्धा पडलं होतं। यामुळे आता पाऊस कमी झालाय आणि शेतकरी मात्र आनंदित झालाय। शेतकऱ्यांनी कुठेतरी नांगरणी आता सुरू केलेली आहे। त्यामुळे सिंधुदुर्गातलं वातावरण आता चांगलं आहे। मागील 20 मे पासून मोठा पाऊस सुरू झाला सिंधुदुर्गमध्ये, अवकाळी पाऊस झाला। त्यानंतर कालपासून पावसाची महाराष्ट्रात एंट्री सुद्धा सिंधुदुर्गातनं झाली होती। हो, परंतु बऱ्यापैकी सिंधुदुर्गामध्ये आज वातावरण चांगलं आहे। बारीक सरी येऊन जात आहेत, परंतु कडक ऊन सुद्धा पडलंय। त्यामुळे एकंदरीत सिंधुदुर्गातली परिस्थिती चांगली आहे। आणि या परिस्थितीमध्ये तसं पाहिलं असेल तर मागील 5-6 दिवसामध्ये काही अशा पडझडीच्या घटना घडल्या। काही ठिकाणी छोटे घरांचे जे काही कौल वगैरे पडली, त्यामुळे 22 लाखाचं नुकसान एकंदरीत आताची आकडेवारी अंदाजे आलेली आहे। 21 ते 22 लाखांचं नुकसान सिंधुदुर्गात झालं अशी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। आणि पुढील 5 दिवसांसाठी अजिंक्य सर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। बर। आणि एकंदरीतच जर परिस्थिती आपण पाहिली रोहन, तर कुठेतरी रत्नागिरीला रेड अलर्ट आहे, तर सिंधुदुर्गला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। खबरदारीच्या उपाययोजना नेमक्या काय काय केल्या गेलेल्या आहेत प्रशासकीय पातळीवर, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल, खास करून सिंधुदुर्गमधल्या? नक्कीच सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली की आम्ही अलर्ट मोडवर आहोत। पाऊस कधी जास्त होऊ शकतो, त्यामुळे आरोग्य खातं सुद्धा इथे अलर्ट झालेलं आहे। आरोग्य खातं रेल्वे स्थानक असेल किंवा बस स्थानक असतील, तिथे सुद्धा आरोग्य जे काही लोक येतात, आता कोरोनाचा सुद्धा काही रुग्ण मुंबईमध्ये आढळलेले आहेत, त्या सुद्धा आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। त्या व्यतिरिक्त पोलीस यंत्रणा असेल सुद्धा सतर्क झाली। आणि प्रामुख्याने महामार्गावर आता आपण पाहिलं असेल तर लोकशाहीने आपल्या चॅनलने मराठीने ही बातमी दिली होती, खड्डे पडलेत आणि खड्डे बुजवण्याचं काम सुद्धा सुरू आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच पालकमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की सतर्क राहण्याचे। ठीक आहे रोहन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल, आणि पावसासंदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।